राहुल कुलकर्णी यांच्याकडनं. राहुल, मोठ्या संख्येनं आणि अतिशय जोशात जल्लोषात हे सगळे जण निघालेले आहेत. एकीकडे एक अख्खा म्हणजे अवघा महाराष्ट्र हा गणेश चतुर्थीच्या आनंदोत्सवात बुडालेला आहे, तर दुसरीकडे मात्र मराठा समाज मात्र आणि खास करून मराठवाड्यातले आपण बघतोय हे सगळे मराठा समाजवासी सगळे एकत्र जमलेले आहेत आणि अतिशय जल्लोषात एक प्रकारे एक घोषामध्ये जरांगेंना पाठिंबा देत आहेत. हो, आणि अर्थात लगेच ट्रॅफिक जाम व्हायला सुरुवात झाली. हा चौथाच टप्पा आहे. म्हणजे आम्ही आपल्या गणितीप्रमाणे असं म्हटलं की या आंदोलनाच्या दरम्यान प्रत्येक टप्प्यावरती किती वाहनं येत आहेत बघा. सगळं ट्रॅफिक जाम आहे लगेचच. म्हणजे इथे चौथाच टप्पा आहे. या चौथ्या टप्प्यामध्ये कारण मी जेवढा प्रवास केला त्या प्रत्येक टप्प्यामध्ये मला असं दिसलं की 100, 200, 300 वाहनं आणि 1000, 1500 लोक आहेत. आणि आता हा जो चौथा टप्पा आहे वाहन आहेत आणि त्यामुळं काही प्रमाणामध्ये काय भात आणला काय मलाच खाऊ. दुसरीकडे या चौथ्या टप्प्यातली ही गर्दी बघा. अजून आपण आंतरवली सराटीपासनं काहीच किलोमीटर अंतरावरती आहोत. तेवढ्या अंतरावरती प्रचंड प्रमाणामध्ये लोक रस्त्यावरती आहेत, नाचतायत. नमस्कार, कसे आहात? थँक्यू सो मच. वाव, हे बघा जाईल प्रज्ञा चौथ्या टप्प्यातले. कारण अजून मनोज जरांगे पाटील यांच्या हा त्यांचा ताफा इथून कितीतरी किलोमीटर अंतरावरती आहे. तोपर्यंत ही दृश्य बघा. तुम्हाला अंदाज येईल की मुंबईमध्ये काय होणार आहे. सेल्फी नंतर घेऊ. आता आमचं लाईव्ह सुरू आहे. हे बघा, इकडे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी आहे. आणखीन प्रज्ञा काहीच अंतरावरती आपण आहोत आंतरवली सराटीपासनं. त्यामुळे कल्पना करा की मुंबईमध्ये प्रत्यक्षात जेव्हा ही ट्रॅफिक जाईल तेव्हा काय होईल. वाहनांची संख्या म्हणजे मी जसं जसं चालत निघालोय तशी तशी ही वाहनं वाढताना दिसत आहेत. आपण एका हे टू व्हीलरवरती टिबल सीट बसून, डबल सीट बसून लोक मुंबईच्या दिशेनं निघालेली आहेत आणि बघतायत ते की कुठं मुंबईला जायचंय. तर प्रज्ञा हे दृश्य आहेत. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार आपलं जे एक्सटेन्सिव्ह कव्हरेज आहे ते बघताय आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये चौथ्या, पाचव्या कुठे कुणाची अच्छा जरांगे पाटील यांची कुटुंबीय सुद्धा तिथे आहेत असं मला सांगितलं गेलेलं आहे. आपण त्यांच्यापर्यंत जाऊया. मोठ्या प्रमाणामध्ये ही गर्दी आंतरवली सराटीपासून खूपच कमी अंतरावरती असतानाची ही दृश्य तुम्ही बघताय. त्यांच्या कुटुंबियाशी मी बोलण्याचा प्रयत्न करेन. हे किती वाहन आहेत तिथं आजूबाजूला? 2,000 वाहन. 2,000 कुठे आहेत? थोडा ॲम्बियन्स पण ऐकूया प्रज्ञा. अगदी हा काय घोषणा काय? एकच मिशन मराठा आरक्षण. फार हळू आवाज आला मगाशी तर जोरात बोलत होती. एकच मिशन मराठा आरक्षण. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आजी म्हणजे तुझी आजी तर नाही तू आजीच आहे तुमची आजी पण आहे, नात बी आहे आणि हे मराठा लिहिले तुझे. हे कुठून आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. येस घेऊनच येऊ. जरांगे पाटील आमचा. तुम्ही चालले जरांगे पाटील तुम आगे बढो. मुंबईला चालले काय म्हणलं? आम्ही नाही नाही इतर कुठवर जायचंय. इथं लेकरं सांभाळीते मी. म्हातारीला कोण धाडायला लागले. जावं वाटत आहे मला तर उड्या मारीत. पाटलाने सांगितलं येऊ नको. आजी माहिती येऊ नको. आजीचा आशीर्वाद लय मोठा पाटला माग आहे. लय पाटील येस घेऊन येणार. जरांगे पाटलाचा विजय असो. जरांगे बाई
एवढी सगळी थांबा जरा. एवढी सगळी तालेवर माणसं आहेत की आपली, तरी बी जरांगे पाटीलच तरी जरांगे पाटील का? येणार आहे लेकरासाठी आमच्या कल्याण करणार आहे. मग आजवर कोण देशमुख पाटील तीच होती की सगळी काय? जरांगे पाटलाचा इजाज हा. एक मराठा जरांगे पाटील तुम आगे बढो. मला बोलू तरी द्या आता माझं ते होते आतापर्यंत, पण ते आमच्या भविष्याचा विचार करत नव्हते. पाटील देशमुखाने विचार नाही केला आपला. त्यांनी नाही केला, पण जरांगे पाटील ते आमच्या भविष्याचा विचार करतात. हा जो विश्वास आहे ना, हे खरं ह्या आंदोलनाचं गमक आहे. जरांगे पाटील ह्या व्यक्तीबद्दल कमालीचा विश्वास आहे लोकांना. या आजीमाय वय किती आहे? वय 60 वर्षात त्यांनी जी काही एनर्जी जास्त आहे माहिती तुझं वय, पण जी काही एनर्जी त्यांनी दाखवली तो विश्वास आहे. आणि त्या विश्वासामुळं प्रज्ञा ही दृश्य दिसत आहेत महाराष्ट्रात. बघा, कायदेशीर दृष्ट्या ह्या मागणीची चर्चा होऊ शकते, पण लोकांना हा विश्वास आहे. आणि या आंदोलनातल्या केवळ काही किलोमीटर अंतरावर असं जर दृश्य असेल तर मला कल्पना आहे, गाव पंढरपूर तालुका चळेगाव घेऊन जाता का मुंबईला? तर हे आंदोलन असंच वाढणार आहे. आणि अर्थात आंदोलकांना आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत, त्याप्रमाणे ते भावना व्यक्त करत चाललेले आहेत. आणि पुन्हा मी सांगतो की गर्दी बघा, प्रज्ञा ही गर्दी खूप जास्त आहे. कदाचित सरकारला आपलं हे एक्सक्लुझिव्ह जे आपण कव्हरेज करतोय त्यातनं अंदाज येईल की काय होऊ शकतं. कारण प्रचंड गर्दी आहे, प्रचंड. रस्त्याच्या सगळ्या बाजूला वाहनांची संख्या वाढते आहे. लोकांना आपल्याशी बोलायचंय. अनेकांना NDTVचं गेल्या 3 दिवसातलं कव्हरेज प्रचंड आवडलेलं आहे. लोक जागोजागी आपलं चॅनल बघतायत आणि त्यांना हे दिसतं आहे की ज्या पद्धतीनं हे दृश्य आहेत त्या दृश्यामध्ये तर हे जरांगे पाटील यांची ही जन्मभूमी आहे. त्यांचं कुटुंबीय सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेलं आहे. माझा आत्ता आपल्या टीमशी जसा पुन्हा संपर्क होईल तसा आपण आणि ही थेट दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत की कशा पद्धतीनं दुतर्फा गर्दी आहे. आणि ज्या पद्धतीनं ही गर्दी आहे ही सगळी वारंवार आणि केवळ वाट पाहते ती जरांगे पाटलांची. आणि या मार्गातनं आता जरांगे पाटील कधी जात आहेत आणि कशा पद्धतीनं आम्ही त्यांचं स्वागत करतोय हे सांगण्यासाठीच सध्या ही गर्दी जी आहे ती आपल्याला अक्षरशः ओतप्रोत भरलेली पाहायला मिळते. सगळ्यांचाच आता थेट जातोय आपण राहुल कुलकर्णी यांच्याकडे, कारण जरांगे पाटील यांची सगळे कुटुंबीय त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांची मुलं अतिशय परखड बोलणारी आहेत. थेट जाऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडे. राहुल, हे जन्मगाव आहे जरांगे पाटील यांचं, कारण आंतरवली सराटी हे जे आहे ते त्यांच्या मामाचं गाव आहे. आणि या ठिकाणी जरांगे पाटील यांचं कुटुंबीय, त्यांची मुलं, त्यांच्या कुटुंबातले सदस्य हे इथे त्यांचं औक्षण करण्यासाठी उभे आहेत. या ठिकाणी जरांगे पाटलांचं मूळ जन्मगाव आहे. त्या जन्मगावात जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी, त्यांचं औक्षण करण्यासाठी हे कुटुंबीय आलेलं आहे. त्यांचे मिसेस आहेत, त्यांची मुलं आहेत. मला त्यांच्याशी कुठे आहेत, कुठे गेल्या? काल मी आलो होतो भेटायला घरी त्यांना. सर का जरा त्यांना बोलायचं नाही आहे, कारण काल मी आलो होतो, पाटलांनाही सांगितलं, त्या म्हणाला मला काही बोलायचं नाही. पण मी त्यांची भावना समजू शकतो. हा एवढा मोठा जनसमुदाय आहे. दीदी, त्यांना बोलायचं नाही, त्यांना महाराष्ट्राला बघू तरी दे. तर अशा आहेत प्रज्ञा, ह्या जरांगे पाटील यांच्या मिसेस आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत. त्या निरंजन आहे आणि सोबत इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी, त्या तर बोलणार नाही. तुम्हाला बोलायला काय अडचण आहे? माय या इकडे, त्यांना पाटलांनी सांगितलंय बोलून. मागच्या वेळेला ह्यांनी औक्षण केलं तेव्हा महाराष्ट्र बघत होता. यावेळेला गर्दी तर जास्त आहे. जास्त यावेळेस कोटीनी मराठा पाटलांसोबत. शुभेच्छा, काय हरकत आहे सगळ्याला. अखंड महाराष्ट्राच्या मराठा समाजाला बोला सगळेच.
अखंड महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला व इतर समाजाला मराठा आरक्षण आम्हाला भेटण्यासाठी सरकारने अखंड महाराष्ट्र बरोबर आहे हे तर दिसतच आहे. एवढी गर्दी होईल असं वाटलं होतं का? होणारच आहे, कारण अर्ध्याला दिलं नाही. सरकारने ते पण दिलं पाहिजे ना. आता एवढी कस्टडी घेतली नाही पाहिजे. पण यावेळेला पाटील पुन्हा म्हणताय परत यायचंच नाही आरक्षण घेतल्याशिवाय. तुम्ही सांगितलंय का 8 दिवस करा 10 दिवस करा? कशामुळे सांगायचं? सगळ्यालाच हक्क आहे तो आरक्षणाचा, दिलं पाहिजे. औक्षण करणार. मिठाई आणलेली आहे, बघू कोणती मिठाई आहे. आणली बघा हे मिठाई, औक्षणचं ताट, निरंजन आणि मग जरांगे पाटलांना टिळा लावून. ही खरोखर अंतिम लढाई आहे का पुन्हा काही हाय शिल्लक ठेवलेलं? नाही अंतिम आहे. चिरंजीव जे आहेत ते त्या चिरंजीवाची पण आता इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष सुरू आहे. त्याच्याशी मूळ मुद्दा काय, जशा जरांगे पाटील यांच्या पत्नीशी आपण बोललो, संपूर्ण महाराष्ट्रात आत्ताचं हे जे दृश्य आहे ते प्रज्ञा खरोखर काय होऊ शकतं याची चर्चा आहे. ट्रॅफिक नाही अडवायचं पण गर्दी तर व्हायला लागली की. याला काल आईशी बोललो मी, आता मित्र आई बोलली मी पाटलांनाही बोललो तुझं शेवटचं वर्ष सुरू आहे. गर्दी तर जास्त झाली. कारण जरांगे पाटलाचे चिरंजीव आहे. समाजाच्या वेदना खूप आहेत ना, त्याच्यामुळे समाज एकवटला आणि आरक्षण घेतल्याशिवाय समाज माघार घेणार नाही म्हणजे नाही. आरक्षण पाहिजे ते बी ओबीसीत पाहिजे. ते कायद्याच्या चौकटीत बसत नाही. बसतंय कायद्याच्या चौकटीत बसणार आहे आणि बसतंय बी. आणि मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत जर आरक्षण पाहिजे असं तर ते ओबीसीतूनच पाहिजे. दुसरं आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसत नाही. या मित्राचं सध्या मॅनेजमेंट कोर्टात इंजिनिअरिंग सुरू आहे. फायनल इयर आहे, ENT आहे, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन. नाही कम्प्युटर सायन्स. कम्प्युटर सायन्स शेवटचं वर्ष. पुढं काय करायचं? MTech करायचं. तुमचं स्वतःचं कोणाचे कुणबी दाखले निघालेत का? आमची नोंद निघाली पण समाजाचं घेतलं. सर्व समाजाला कुंभी दाखला भेटल्याशिवाय आम्ही घेणार नाही. वा, तुझा निघाला पण तू घेणार नाही घेणार, कारण आमचा समाजच अजून राहिला ना. आम्ही घेऊन काय जेव्हा पूर्ण समाजाला मिळेल त्यावेळेस आम्ही घेणार. बरं, तू स्वतः मुंबईला जाणार आहे? हो, आज नक्की नाही. मुंबईला जाणार आहे? तू स्वतः मुंबईला जाणार आहे? अजून माझं नक्की नाही, पण मी लवकरात लवकर कळवून मुंबईला जा. आणि बाकी बहिणींचं काय चालू आहे शिक्षण? त्यांचं 10वी 12वी चालू आहे. एकीचं 10वी चालू, हो. एकीचं 12वी हो. आणि दुसरी तिचं LLB चालू. ती म्हणजे तुला एकूण 3 बहिणी आहेत, एक LLB, एक 10वी, एक 12वी, तू इंजिनिअरिंग हो. करतो. बरं, आता समाज असं म्हणतो आणि पाटलाचं असं मत आहे की आता माघार नाही. पण त्यांची तब्येत बघितली तर बाळा त्यांना काही सांगितलं नाही का करून? पप्पा समाजाच्या वेदनेपुढे पप्पा तब्येतीकडे लक्ष देत नाही आणि पप्पाला समाजाचाच आनंदात पप्पाचा आनंद आहे. त्याच्यामुळे पप्पा तब्येतीवर काही एवढं विचार करत नाहीत. स्वतः तब्येत 7 किलोमीटर आहे. 7 किलोमीटर प्रज्ञा, 7 किलोमीटर अंतरातली ही दृश्य आहे. आणि मला खात्री आहे प्रचंड गर्दी होईल. पाटील म्हणाले होते आता त्याचं वय आणि ते बघता तो काही कायदेशीर तज्ज्ञ नाहीये. आम्हाला दाखवू द्या, महाराष्ट्र बघतोय तुम्हाला. 55 लाख लोक येतील असं म्हणतायत पाटील. आपण आकडा सांगू शकत नाही, कारण वेदनाच एवढ्या मोठ्या आहेत की अजून लोक ऍड होत जाणार. आकडा किती असू शकतो ते अंदाज सांगता येत. चला मित्रा, शुभेच्छा तुला. तर ही दृश्य अर्थात पुन्हा बघा, पोलीस आहेत त्यांच्या पद्धतीनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करतायत. 7 किलोमीटर अंतरामध्येच प्रज्ञा जवळपास 1000 ते 1500 लोकांचा वाहनं आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये लोक इथे जमलेले आहेत जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी. आणि मी जसं म्हणालो तसं आपण आपल्या सोयीसाठी जरी हा 5वा 6वा टप्पा म्हटलं तरी साधारणपणे प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीची गर्दी झाली आणि ज्या पद्धतीनं गाव बीड कारखाने जे त्या महिला बसलेल्या दिसत आहेत जागोजागी. त्या जरांगे पाटील यांची मला वाटत नाही प्रज्ञा की ते जे ठरलंय की आज संध्याकाळी शिवनेरीवरती जाऊन मुक्काम करायचा तर ते वेळेत होईल. प्रज्ञा, अगदी तुम्ही म्हणताय तसंच की ही गर्दी बघता आणि ज्या पद्धतीनं आता आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात ताफा मध्ये अडकतोय, कारण अर्थातच तेवढी संख्या आहे आणि म्हणूनच नियोजन काय असेल हे विचारण्याचा प्रयत्न एकीकडे केलेला होता शासन दरबारी. मात्र त्याचा किती फायदा होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राहुल, तुमच्याकडे येऊच